मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची खास बातमी आहे, वाड्याच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिला झाल्या आक्रमक। वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर यांच्या दारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सार्वजनिकपणे एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ वाड्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे महिलांची मानवी साखळी करत अनोखे आंदोलन केले। यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा व मुख्याधिकारी मवाडेंच्या निषेधाचे फलक हाती घेऊन महिला शक्ती एकवटली होती। वाडा नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडचा प्रश्न अनेक वर्षापासून भिजत आहे। वाडा भिवंडी महामार्गालगत ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणी एका तरुणाचा अपघात झाल्याने गांधरे गावातील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास मनाई केली। त्यामुळे कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न नगरपंचायतीपुढे निर्माण झाला आहे। त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीत एका खाजगी मालकाच्या जागेत कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र तिथेही काही अडचणींमुळे त्या जागेतही कचरा टाकणे शक्य न झाल्याने मंगळवारी मुख्याधिकारी मवाडे यांनी नगराध्यक्ष कोलेकर यांना फोन करून कचरा तुमच्या दारात खाली करतो असं म्हणत कचरा भरलेली वाहने थेट नगराध्यक्षांच्या दारात उभी केली होती। या घटनेने एका आदिवासी समाजातील महिला लोकप्रतिनिधीचा अशा प्रकारे अपमान केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती। वाडा शहराच्या प्रथम नागरिकाचा एक प्रशासकीय अधिकारी असा सार्वजनिकपणे अपमान करत असेल तर केवळ एका महिलेचा अपमान नसून समस्त महिला वर्गाचा अपमान असल्याने वाड्यातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयापासून बस स्थानकापर्यंत मानवी साखळी करत मुख्याधिकारी मवाडे यांचा निषेध केला। यावेळी नगराध्यक्षांचा अपमान करणारे मुख्याधिकारी मवाडे चले जाओ, मवाडे हाय हाय, आदिवासी महिला लोकप्रतिनिधीचा अपमान सहन करना नहीं, मवाडे होश में आओ, महिलाओं का सम्मान करो। महिला लोकप्रतिनिधीचा अपमान करणाऱ्या विक्षिप्त मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असा घोषणाफलक हाती घेऊन शेकडो महिला नगरपंचायत कार्यालयावर धडकल्याने प्रशासन चांगलेच हडबडले। या आंदोलनानंतर या महिला तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार फारुख अत्तार यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांविरोधात महिलांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली। या आंदोलनात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, भारती सपाटे, मेधा भावे, रेश्मा पाटील, समृद्धी पातकर, रोहिणी पाटील, नैना चौधरी, वर्षा गोळे, जागृती काळन, शुभांगी धानवा यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। वाडा शहरामध्ये डंपिंग ग्राउंडचा एक वर्षापासून प्रलंबित राहिलेला होता। आज माझी अशी इच्छा आहे की एक लेडीज नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि वाचा फोडलेली असताना सुद्धा जर एखाद्या मुख्य अधिकाऱ्यांनी जर अशी ॲक्शन घेतली तर ती फार चुकीची आहे। आणि ही घटना भारतामध्ये पहिल्यांदाच अशी घडलेली आहे की एका मुख्य अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या घरासमोर कचऱ्याच्या गाड्या नेऊन टाकणं हे कितपत योग्य आहे? माझ्या दृष्टीने तर ते अयोग्य आहे किंवा आमच्या महिलांच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय चुकीची घडलेली असल्यामुळे आमचा हा एक छोटासा असा महिलांचा एक उपक्रम आहे की एका महिलेवरती जर अन्याय होत असेल तर त्याला महिलांनी साथ दिलीच पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही इथे आम्ही सगळ्या महिला एकत्रितपणे येऊ आणि तुम्हाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर डंपिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित राहिलेला असलेला आहे तरी तो लवकरात लवकर त्याचा काहीतरी तुम्ही हे करावा, प्रश्न सोडवावा आमचा। मॅडम, आजच्या आंदोलनाचा नेमका उद्देश काय? कशासाठी तुम्ही ते सगळे जमा होता आणि मानवी साखळी का केली? ही मानवी साखळी करण्याचा उद्देश हा आहे की या सगळ्या उत्स्फूर्तपणे महिला जमा झाल्या आज आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की नगराध्यक्षांच्या घरी जे कचऱ्याचे टँकर किंवा कचऱ्याच्या ज्या काही गाड्या गेल्या तर ती लोकशाहीला शोभनीय गोष्ट नाही। आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये असं समजलं की या गाड्या पाठवल्या कोणी तर चौकशी समजलं की या नगरपंचायतीचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी या नगरपंचायतच्या कचऱ्याच्या गाड्या नगराध्यक्ष मॅडमच्या घरी पाठवल्या। मुळात प्रश्न असा आहे की हा प्रश्न सार्वजनिक हिताचा नक्कीच आहे आणि त्यामुळे जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर खूप मोठी दुर्घटना होऊ शकते। आणि या अनुषंगाने नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन यावरती काम करणं गरजेचं होतं।
कोणतीही चर्चा न करता अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधी आणि जो वाडा शहराचा प्रथम नागरिक आहे त्याच्या आणि विशेषतः ती महिला आहे, ही महिला आणि दुसरी गोष्ट ती आदिवासी समाजाची आहे. तर हे सगळेच एकत्र आलेले पैलू, ही झालेली घटना ही खचितच लोकशाहीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणूनच या घटनेचा निषेध करण्यासाठी मानवी साखळी उत्स्फूर्तपणे या भागातल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन केलेली आहे. आता तुमची मागणी तर सगळ्यात पहिली मागणी ही आहे की वाड्याच्या सार्वजनिक आरोग्याचा विचार करता डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गेले अनेक वर्ष भिजत घोंगडं आहे, ते सुटलं पाहिजे लवकरात लवकर. त्यासाठी नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले प्रशासनामधले अधिकारी आणि संपूर्ण सामाजिक जनता जी आज या ठिकाणी आपल्याला दिसते एकत्र उतरलेली या मानवी साखळीमध्ये, तर या तिघांच्या समन्वयानं डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे ही पहिली मागणी. आणि ज्यांनी हे कृत्य करायला धजावलेलं आहे, जो मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या या वाडा शहराचा, तर त्यांच्यावरती चांगल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण भविष्यामध्ये म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. आज नगराध्यक्षांच्या समोर ह्या कचऱ्याच्या गाड्या गेल्या, उद्या कदाचित नगरसेवकांच्या घरासमोर जातील, परवा कदाचित आम्हाला कोणी नाहीच उचलाला कचरा म्हणून त्या प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर जातील. तर हे काही शोभनीय कृत्य नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा कचऱ्याचाही निपटारा झाला पाहिजे आणि ज्याच्या डोक्यात कचरा भरलाय त्याचाही निपटारा झाला पाहिजे. वाडा शहरातल्या एक महिलेचा अपमान झाला. एक महिलेचा अपमान नसून सर्व महिलांचा अपमान आहे. या सगळे महिलांनी जाणला पाहिजे. आणि जर वाड्यामध्ये कचरा जर राहिला तर सगळं प्रदूषण वाढेल. प्रदूषण वाढल्यानंतर आपली मुलं बाळं आजारी पडतील. याची सगळी महिलाही दक्षता घ्यावी आणि आपल्या मॅडमला सपोर्ट सगळे करून आणि याच्यावर चांगल्या प्रकारे निर्णय झाला पाहिजे. आणि शिवसाहेबाई कार्य केलं हे चांगल्या पद्धतीने केलेलं नाही, त्यांना आम्हाला धडा शिकवायचा आहे. अशाच प्रकारच्या विविध स्वरूपाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.